नमस्कार, मी नितीन येवला, प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पश्चिम विभाग। माझ्यासमोर माझे सोबत सहकारी आहेत श्री समीर महाजन, जे प्रवर अधीक्षक पुणे शहर पूर्व विभाग। आजची ही प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश हा की सध्या राष्ट्रीय डाक सप्ताह चालू आहे। काल जागतिक टपाल दिवस साजरा केला आणि आज राष्ट्रीय डाक सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे। त्यानिमित्ताने आपण ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। त्याचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश असा होता की दिवाळीचा सण जवळ येतो आहे आणि भारतीय डाक विभागाच्या अनेक योजना आहेत, त्यापैकी आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा ही देखील भारतीय टपाल विभागाची एक चांगली सेवा आहे आणि ज्या सेवेद्वारे आपल्या भारतातील परदेशी राहणाऱ्या नागरिकांना त्यांचे नातेवाईक भारतातनं दिवाळीचा फराळ दरवर्षी पाठवत असतात। गेल्या 3 वर्षापासून पुणे शहरात भारतीय डाक विभाग हा फराळाचा पदार्थ परदेशात पाठवत आहेत पार्सलच्या सेवांद्वारे आणि ह्याही वर्षी आम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या पोस्ट ऑफिसेस मधनं। तर पुणे शहरामध्ये जवळपास 30 पोस्ट ऑफिसेस मधनं पॅकेजिंग सुविधा देखील आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे हे पार्सलसाठी। आम्ही या सेवेसाठी फ्री पिकअप आणि पॅकेजिंग सुविधा डोर स्टेपला पण अवेलेबल करून दिलेली आहे। तर ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दिवाळीचा फराळ परदेशी पाठवावा, ही आमची सगळ्यांना आवाहन आहे। ज्या खाजगी कुरिअर कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा पोस्ट ऑफिसचे जे दर आहेत ते किमान 20 ते 25% कमी आहेत आणि ही सुरक्षित सेवा आहे, ज्याला भारत सरकारचं कोंदण आहे। तर ह्या सेवेचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी आमची आपणाला सगळ्यांना विनंती आहे।